नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की प्रत्येक घरातल्या 4 भिंतींच्या आत काही न सांगितलेली रहस्य दडलेली असतात. कधी प्रेमाचं, कधी द्वेषाचं, तर कधी सुडाचं. लक्ष्मीच्या पावलांनी या चांदेकर घरात सगळं काही बाहेरून शांत दिसत असलं तरी आतून मात्र वादळं उठायला सुरुवात झाली. राहुल, रोहिणी, नैना आणि अनामिका हे चौघं मिळून कलाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नवी चाल आखताय. पण त्यांचा कट, त्यांचं कारस्थान हे सगळं कोणीतरी गुपचूप ऐकून घेत आहे. ते म्हणजेच रजनी आणि सरोज. आणि आता पुढे उलगडणार आहे असं सत्य जे या कुटुंबाला हादरवून टाकेल. आज आपण पाहणार आहोत जेव्हा विश्वासघात, कट कारस्थान आणि लोभ यांच्या विळख्यात या कुटुंबाच्या नात्याचा कस लागतो आणि त्यातून उगवते खरी ताकद, कुटुंबाच्या एकतेची. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सकाळचा प्रसंग असतो. अंगणात सूर्यप्रकाश, पक्ष्यांचे आवाज, घरात हास्याची लकेर. कला स्वयंपाकघरात पूजेसाठी प्रसाद बनवत असते. अद्वैत तिच्या जवळ येतो. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सकाळ सायंकाळच्या आरत्या आणि छान छान प्रसाद हे तर डेली रुटीन असतं. त्यामुळे आता कला त्यासाठीच खरं तर प्रसाद बनवत असते. आणि सकाळी तिने छानपैकी सडा रांगोळी केलेली असते. म्हणजे सगळ्या गोष्टी तिने आवरलेल्या असतात. आता सडा तर काही टाकणार नाही ती. इन शॉर्ट आता तसं बोलायचं असतं म्हणून मी बोलले. घरासमोर रांगोळी, त्यानंतरून तुळशीला पाणी घालणं, त्याला प्रदक्षिणा घालणं, ही सगळी कामं तिची करून झालेली असतात. मॉर्निंग रुटीन करून झालेलं असतं. आणि आता किचनमध्ये ती ज्यासाठी प्रसाद बनवत असते, शिवाय नैवेद्यासाठी स्वयंपाकसुद्धा करत असते. आता अद्वैत तिच्या जवळ येतो आणि आता तिला हसून म्हणतो, खरे तू म्हणजे असं नोटीस केलंय का की आधी तू आली तेव्हा वातावरण घरातलं वेगळं होतं आणि आता वातावरण पूर्णपणे बदललंय. म्हणजे बघ ना, आधी किती क्लॅशेस होते, किती गैरसमज होते, किती गोष्टी होत्या, किती भीषण होत्या. आणि आता सगळं काही बदललंय, आता सगळं काही उलटं झालेलं आहे. तुला असं वाटत नाही का? तेव्हा आता कला म्हणते की खरं आहे चांदेकर तुझं. काय ना की आपल्या हातात असतं की वातावरण आपल्याला बदलायचं कसं आहे. जर मी खरंच चुकीची असते तर वातावरण कधी बदलूच शकलं नसतं आपल्या घराचं. पण ते बदललंय. म्हणजे आता याचा पॉईंट काय आहे ते तुला कळायला हवं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हो हा कळलं खरे मॅडम मला. बाय द वे, प्रसादाचा काय खमंग वास सुटलाय. तुझ्या हातचा प्रसाद म्हणजे अगदी शुद्ध भक्ती. मला कधी खायला मिळणार आहे? तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे अजून नैवेद्य दाखवायचा आहे, सगळ्यांना प्रसाद वाटायचा बाकी आहे. तुझं काय आपलं सुरू झालंय पहिलेच्या पहिले. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे ना, मग मी फक्त विचारलं, मी कुठे लगेच खाऊन घेतला. अति शहाणी खरे. आता असं त्यांच्यामध्ये थोडीशी नोकझोक होते. पण आता ॲट द एंड कला थोडंसं हलकंसं हसते आणि दुसरीकडे आता लाजून म्हणते की ठीक आहे आवरा, आता ये तू, जा तू बाहेर, मी आलेच प्रसाद घेऊन. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, हां तसाही खूप छान सुवास येतोय त्या पदार्थाचा. किती छान वाटतंय मला, माहिती आहे का. म्हणजे तू इतकी सुगरण आहेस ना खरे की काय सांगू तुला, तुझ्या हातामध्ये जादू आहे. तेव्हा कला म्हणते, हो का, असं आता कौतुक नको करू. ठीक आहे चांदेकर, मी तर अजून या घराची सून शिकतेच आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मला सांगायला आवडेल की तू जे हे कौतुक करतोय ना, त्याला कौतुक नव्हे तर हरभऱ्याच्या झाडावर चढवणं म्हणतात. त्यामुळे आता अजिबात झाडावर चढवू नकोस. तुला मी आधी अजिबात प्रसाद देणार नाहीये, जा तू बाहेर. जातोय की नाही. तेव्हा आता अद्वैत नाक मुरडत बाहेर निघून जातो. आणि सरोज देव घरात आरती लावत असते. रजनी सोबतच, म्हणजे आता सगळेजण आरती सुरुवात करत असतात आणि रजनी सरोजच्या सोबत असते. सगळ्यांना बोलवून आणते आणि आता आरतीला सुरुवात होते. घरात प्रेमाचं वातावरण असतं. सगळे मनोभावे आरती करतात आणि टर्न बाय टर्न प्रत्येकाची आरती ओवाळून झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याला आरतीचा मान मिळत असतो. सो आता सरोज सुरुवात करते. आबासाहेबांपासून सुरुवात होते. मग सरोज आता ते पूजेचं ताट वगैरे घेते. तर आता या प्रेमाच्या वातावरणात, या आनंदाच्या वातावरणात अचानक वादळाची चाहूल लागते. म्हणजे थोडक्यात होतं असं की आरती चालू असताना अनामिकेचा मोबाईल वाजतो. ती थोडं लपून बाजूला जाऊन हळू आवाजात त्या फोनवर बोलू लागते. म्हणजे जेव्हा फोन वाजतो तेव्हा सगळेजणांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि आता ती फोन असा कट करायच्या नाटकाने बाहेर जायला लागते. आणि म्हणजे पहिल्यांदा तर ती फोन सायलेंट करते आणि मग बाहेर जाऊन तो फोन आता उचलते आणि लपून छपून हळू आवाजात त्या फोनवर काहीतरी बोलत असते. तर आता अनामिका फोनवर अशी कुजबुजत असते की म्हणजे हळू आवाजात असं बडबड करत असते की हो, आजचं काम झालं पाहिजे. कलेवर शंका निर्माण होणं खूप आवश्यक आहे, नाहीतर माझ्या योजना उधळून जातील, माझे सगळे प्लॅन्स धुळीला मिळतील. त्यामुळे थोडंसं आता केअरफुली काम करायला लागणार आहे तुम्हाला. तेव्हा आता अनामिका कोणाशी तरी फोनवर हे सगळं बोलत असते. आणि आता
ऑब्व्हियसली आरती चालू असते आणि सरोजची आरती करून झालेली असते. तर आता सरोज, अनामिकाच्या मागे सरोज जाते आणि ती दुरून तिचं सगळा आवाज ऐकते. आणि तितक्यात रजनी सुद्धा सरोजकडे येते चालू आरतीमध्ये, कारण आरती या दोघींची ओवाळून झालेली असते. आता बाकीचे ओवाळत असतात, त्यामुळे आता दूरवरून त्या दोघंही ऐकतात. रजनी आता मागून ते सगळं ऐकते आणि दोघींनाही धक्का बसतो. तेव्हा आता रजनी हळू आवाजात सरोजला म्हणते, ताई ऐकलत ना, अनामिका काहीतरी फार मोठा खेळ खेळते, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड होणार आहे, नक्कीच काहीतरी वाईट संकटाची चाहूल आहे ही. कोणाला काय सांगत असेल ती? कलेवर शंका निर्माण होणं म्हणजे कशाबद्दलची शंका असू शकते ही? तेव्हा सरोज म्हणते की नक्कीच काहीतरी चोरीचा आरोप, नाहीतर घराची अफरातफर, असा काहीतरी आरोप करण्याचा प्रयत्न ती करत असेल, म्हणजे कला सगळ्यांच्या नजरेतून उतरेल, हाच त्यांचा प्लॅन असू शकतो. तेव्हा सरोज आणखीन गंभीरपणे म्हणते की रजनी, आता तिचं प्रत्येक पाऊल आपण लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. अनामिका करून काय करू शकते याचा विचार करू आणि त्या दृष्टीने आपण आता कामाला लागू. त्याचबरोबर आपल्याला कलाकडे पण विशेष लक्ष ठेवावं लागणार आहे. तर आता दुसरीकडे आरोपांचा स्फोट होत असतो, म्हणजे सायंकाळची वेळ, सगळे जेवणाच्या टेबलावर बसलेले, डायनिंग टेबलवर, वातावरण शांत. पण अचानक आता भरल्या ताटावरून राहुल उठतो आणि म्हणजे भरलं ताट ॲक्च्युली भरलं पण नसतं, वाढायला सुरुवात होणार असते. सो आता राहुल आधीच्या आधी उठतो आणि उभा राहतो. तेव्हा आता राहुल अगदी कडक आवाजात म्हणतो, अद्वैत दादा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आता अद्वैत एवढा काही भाव देत नसतो राहुलला, अद्वैत राहुलशी जास्त बोलत नसतो. आणि आता अद्वैत दुर्लक्षित करून म्हणतो की काय झालं राहुल, आता जेवणाचं ताट वाढलं जात आहे ना, तुला आता या सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत का? नंतर बोल. तेव्हा आता राहुल म्हणतो, दादा प्लीज माझं ऐक, माझं बोलणं खूप जास्त अर्जंट आहे, माझं ऐक आणि मग काय करायचं ते करत बसा. तेव्हा अद्वैत म्हणतो, ठीक आहे बोल, काय म्हणणं आहे तुझं आता? तेव्हा आता हळूहळू राहुल सांगू लागतो की अद्वैत दादा, मी आज जे सांगणार आहे ना, ते ऐकून तुझंच नाही तर सगळ्यांचेच घरातल्यांचे हृदय दणाणून उठणार आहेत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो, तुला काय बोलायचं आहे राहुल, जरा स्पष्ट बोल बरं. तेव्हा आता राहुल बोलू लागतो की दादा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुझी बायको कला दिसते तशी साधी नाही आहे. तिच्या भूतकाळात असं काही आहे जे या घरासाठी घातक ठरू शकतं. आता सगळे खूप चकित होतात राहुल जेव्हा असं बोलतो तेव्हा, आणि कला पण धास्तावते. त्याचबरोबर आता अनामिका डोळ्याच्या कडेने हसू लागते, म्हणजे मनातल्या मनात हसत असते ती, तिच्या चेहऱ्यावर असं दिसतच असतं ती इव्हिल स्माईल. आणि आता आबासाहेब म्हणतात, राहुल तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, काय बोलतोयस तू हे? तिच्यावर काय येतोयस आता? आणि मुळात तिचा भूतकाळ काय आहे काय नाही आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे, ती कशी आहे काय आहे सगळं आम्हाला माहिती आहे. तिची अशी कुठली गोष्ट नाही आहे की तिने आमच्यापासून लपवलेली आहे, आणि ती साधी आहे की नाही हे ठरवण्याचा हक्क तुला नाही आहे. तितक्यात आता अद्वैत पण जागचा उठतो आणि म्हणतो, राहुल तोंड सांभाळून बोल, तू माझ्या बायकोबद्दल बोलतोयस, विसरू नको. माझी बायको साधी आहे की नाही हे मी तुला विचारलेलं नाही आहे. तेव्हा आता कलाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि आता कला म्हणते, राहुल काय नवीन प्लॅन आखलेला आहेस आता तू? माझ्यावर असले भलते सलते आरोप करून काय मिळतंय तुला? आणि तू असं कसं बोलू शकतोस? मी कधीही घराला तुझ्यासारखं फसवलेलं नाही आहे, कधीच कोणती गोष्ट अशी फसवणुकीतून केलेली नाही आहे या घरच्यांसोबत, जसं तू करत आलेला आहेस आतापर्यंत. अरे तू स्वतःच्या सख्या भावाला नाही झालास आणि आता तुझ्या लाईनमध्ये मला आणून बसवतोयस का? तेव्हा राहुल म्हणतो, मान्य आहे मी कुठेतरी चुका केलेल्या आहेत, पण मी आता बदललोय, मी स्वतःला सुधरवलेलं आहे कला, तुझ्यासारखं नाही आहे की चेहऱ्यावर भोळा मुखवटा दाखवत सगळीकडून सगळ्यांची फसवणूक करायची. असा माझा स्वभाव नक्कीच नाही आहे. तेव्हा आता अद्वैत अगदी रागात म्हणतो, बास झालं राहुल, आहे का तुझ्याकडे? खरेवर असा आरोप करणं म्हणजे माझ्या विश्वासावर घाव घालणं आहे, लक्षात ठेव. आणि कलाशी गाठ म्हणजे माझ्याशी गाठ आहे, कळलं तुला? तुझ्याकडे पुरावा असेल तर माझ्याशी बोल, नाहीतर पुन्हा संवाद साधायला सुद्धा येऊ नकोस. आणि आपण कोणाशी बोलतोय आणि कोणाबद्दल बोलतोय याचं जरा इथून पुढे भान ठेवून बोलत चल, म्हणजे तुझ्यासाठी तेच फायदेशीर ठरेल. आता कलाला खूप वाईट वाटत असतं आणि सरोज रजनीला पण आता कळून गेलेलं असतं की हाच तो प्लॅन आहे जो अनामिकाच्या डोक्यात शिजत होता. अनामिका फोनवर ज्यांच्याशी बोलत होती ते याबद्दलच बोलत होती म्हणजे असं त्यांना वाटतं. सो आता अशाच गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात आणि सरोज आणि रजनी त्या बोलत यासाठी नाही कारण अद्वैतने पुरावा मागितलेला असतो आणि राहुलकडे पुरावा नसतो कदाचित. सो आता त्यामुळे त्या गप्प बसतात आणि सगळी गंमत बघत असतात आणि त्या कलाला आता शांत करत असतात. अनामिकाच्या चेहऱ्यावर समाधान असतं तर दुसरीकडे राहुल गप्प झालेला असतो. हा सगळा किस्सा होतो आणि त्यानंतरून सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर अनामिका आपल्या खोलीमध्ये एकटी असते. ती स्वतः अशीच बडबडत असते. अनामिका म्हणते की आज राहुल सरांच्या तोंडून मी हवं ते बोलवून घेतलेलं आहे. आता कलावरचा विश्वास हळूहळू घरच्यांचा ढासळला पाहिजे आणि तो ढासळेलच. कारण असंही घरामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये अशी इमेज क्रिएट करून दिलेली आहे, हळूच एक शब्द टाकून दिलेला आहे. म्हणजे कितीही विश्वास असला तरी आता सगळेजण ओव्हरथिंक करायला हरकत नाही. सगळेजण ओव्हरथिंक करत असतील की कलावर राहुलने असा आरोप का केला.
आणि एकदा का या घरात शंकेचं बीज पडलं की ते उखडता येणारच नाही, म्हणजे अर्थातच उखडता येतच नाही. आता हे सगळं अनामिका स्वतःशी बोलत असते. तितक्यात आता अचानक तिच्या लक्षात येतं की तिच्या योजनेशी संबंधित एक कागद गायब झालेला आहे. म्हणजे तिने जे प्लॅनिंग केलेली असते सो त्याच्या त्याच्या रिलेटेड एक कागद असतो, सो तो गायब झालाय. आणि आता हे अनामिकाच्या लक्षात येतं. ऍक्च्युली तो ड्रॉवरमध्ये ठेवलेला असतो आणि ड्रॉवर जेव्हा अनामिका उघडते तेव्हा तिला तो कागद तिथे दिसत नाही. आता अनामिका खूप घाबरते. अनामिका म्हणते, अरे देवा, तो कागद कुठे गेला? जर तो घरातल्या कोणाच्याही हातात गेला ना तर माझं खरं रूप सगळ्यांसमोर येऊन जाईल. येऊन माझ्या खोलीमध्ये येणारच कोण आहे? सोहम शिवाय. कारण बाकीचे मेंबर्स तर माझ्या खोलीमध्ये शिरत आहे नाही. असं तर नाही ना की राहुलने नेला असेल मला न सांगता? पण नाही, राहुल सर असं का करतील? असं तर नाही ना की सोहमने तो कागद वाचलाय आणि त्याच्याकडे ठेवून घेतलेला आहे? अरे देवा, माझं जर खरं रूप या घरासमोर आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि घरातल्या इतर व्यक्तींपर्यंत जर तो कागद गेला मग तर काही खरं नाही, मला या घरातून हकलूनच देतील. तर आता दुसरीकडे तो जो कागद असतो तर कागद असतो सरोजच्या हातामध्ये. आणि दुसरीकडे सरोज आणि रजनीकडेच तो कागद असतो. ऍक्च्युली थोडक्यात म्हणायला गेलं तर त्यात अनामिकाने कलाला फसवण्यासाठी केलेल्या खोट्या प्लॅन्सची म्हणजे आखणी असते. लाईक काय माहिती काय काय असतं, एक डॉक्युमेंट्सचं असतं, एक चोरीचा आळ वगैरे समथिंग काहीतरी तिने वेगळं स्क्रॅचमध्ये लिहिलेलं असतं. आणि म्हणजे काय काय प्लॅन्स आहेत ते सगळे लिहिलेले असतात त्या कागदावर. सो आता रजनी जेव्हा ते वाचते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि रजनी म्हणते की बहिणी, या कागदातलं खरं बाहेर आलं तर आपलं घर उद्ध्वस्त झालेलं राहील. तेव्हा आता सरोज म्हणते की खरं बोलतेय तू, पण आपल्याला एवढं खचून चालणार नाहीये. तिचा हा सगळा जो प्लॅन आहे तो आपल्याला सक्सेसफुल होऊ द्यायचा नाहीये रजनी, लक्षात ठेव. असं हिंमत हरू नकोस. वेळ आली आता खरी अनामिकाची जगासमोर बाजू आणण्याची. म्हणजे आता खरं अनामिकाचा खेळ आपण जगासमोर आणणार आहोत. पण घाई केली तर अजून खूप मोठा डाव खेळेल ती. आपण तिचा डाव उलटा करायचा, तिच्याच खेळात तिलाच अडकवायचं. कळतंय तुला? तेव्हा रजनी म्हणते, हो सरोज बहिणी, पण ते कसं? तेव्हा सरोज म्हणते की योग्य वेळेची वाट बघ. मोठे माणसं काय म्हणतात ऐकलंयस ना तू? वेळ ही सगळ्या प्रश्नांचं उत्तर असते. आपल्या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला आपली वेळच देईल. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आपण मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तेव्हा आता दुसऱ्या दिवशी घरात एक मोठं कौटुंबिक फंक्शन असतं आणि कलेची तब्येत अचानक बिघडते. तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो. म्हणजे तिचा जीव खूप गुदमरलेल्यासारखा होत असतो व्हेंटिलेशनच्या काहीतरी फॉल्टमुळे. आणि तिला अचानक आता घाम सुटतो. ती पूर्ण ओलीचिंब होऊन जाते घामाने आणि तिचा श्वास घ्यायला त्रास होत असतो. तिचा श्वास अटकत असतो आणि तिची अशी अवस्था बघत घरात सगळेच घाबरून जातात. इव्हन अद्वैत सुद्धा खूप घाबरून जातो. आता अद्वैत घाबरतो आणि त्याचं जेव्हा कलाकडे लक्ष जातं तेव्हा तो म्हणतो, कला, हॅलो, खरे तू बोल काहीतरी. हे असं काय होतंय तुला काय होतंय? तुला श्वास घ्यायला त्रास होतोय का? की आपण हवेशीर बसायचं किंवा बाहेर जायचं का? काय होतंय तुला? खरे तू जरा नॉर्मल होशील का? असं आता अद्वैत खूप घाबरलेला असतो. आता कलाला काहीच बोलता येत नसतं, तिला श्वासच घेता येत नसतो. तितक्यात आता अद्वैत म्हणतो, सोहम, पटकन डॉक्टरांना घेऊन ये, काहीतरी होतंय खरेला. तेव्हा आता सोहम थोड्याच वेळात डॉक्टरांना घेऊन येतो आणि डॉक्टर तिथे येतात आणि कलाला चेक करतात आणि सांगतात की कलेला विषारी औषध दिलं गेलंय. आता सगळेजण धक्का खातात आणि सरोज आणि रजनी मात्र एकमेकींकडे बघत असतात, कारण याबद्दल त्यांना माहीतच नसतं की असं काही होणार आहे. तेव्हा आता डॉक्टर जेव्हा असं बोलतात तेव्हा अद्वैत कलाला विचारतो की खरे, तू कुठलं औषध घेतलं होतंस आणि ते औषध तुला कोणी आणून दिलेलं होतं? तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, मी ज्या माझ्या रेग्युलर बॉक्समधून गोळ्या घेते त्यातलंच मी औषधं घेतलेली होती. मग ते विषारी कसे काय झाले? मला तेच कळत नाहीये. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की कोणीतरी काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे नक्की. तर आता दुसरीकडे सरोज आणि रजनी जेव्हा हे ऐकतात तेव्हा त्यांना कळतं. आता रजनी हळूच आवाजात सरोजला म्हणते की वहिनी, हे काम नक्कीच अनामिकाचं असेल. कला रूममध्ये नसताना कदाचित अनामिकानेच तिच्या गोळ्या बदललेल्या असतील. ते काही नाही, आता वेळ आली आहे तिला थेट सामोरं जायची. भरपूर झालं आता, खूप त्रास देता येते आपल्या कलेला. पण आणि तिला हे सगळं करून मुळात मिळतं काय आहे मला तर हेच कळत नाही. कधी थांबणार आहे हे सगळं? कधी थांबणार आहे या घरातला कलह? कोणास ठाऊक. आणि कलाच्या जीवावरती का उठलेली आहे? जर तिला कलाशी काही प्रॉब्लेम आहे तर तिने सरळ बोलावं ना. तेव्हा सरोज म्हणते की अगं, ते कुत्र्याचं शेपूट आहे, ते वाकडंच असणार आहे. कलाच नव्हे, आपण सगळेच त्यांचे दुश्मन आहोत, कारण त्यांना हवी आहे चांदेकरांची प्रॉपर्टी. आणि आपल्या हयातीत ती प्रॉपर्टी आपण त्यांच्या कशात जाऊ देणार नाही हे तर त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणून हा सगळा खेळ चाललेला आहे आणि मला हे काही कळत नाही अशातलाही भाग नाही. तेव्हा आता रजनी म्हणते, सरोज वहिनी, तुम्हाला कंट्रोल होत असेल पण मला अजिबात कंट्रोल होत नाहीये. मी अजिबात थांबू नाही शकत. ते काही नाही, मी आता म्हणजे रजनीला काही राहवत नाही.
रजनीला कलाची दया येत असते आणि आता ती सरोजला म्हणते की माझ्याकडनं काही कंट्रोल होत नाही आहे, मी आता सरळ अनामिकाला जाब विचारणार आहे. तेव्हा आता रजनी कुठलाही विचार न करता अनामिकावर आरोप करते आणि अनामिकाला म्हणते की या सगळ्या गोष्टींच्या मागे अनामिका तूच आहेस, कबूल कर तुझी चूक. तेव्हा अनामिका म्हणते आई अहो असं काय बोलताय, माझा काय संबंध यामध्ये, आणि तुम्ही डायरेक्ट माझ्यावर असा आरोप करू नाही शकत, माझा काय संबंध, मी का करेन असं, आणि ते पण कलावहिनीने माझं काय भिडवलेलं आहे का, मी का तिच्यासोबत अशी वागेन, तिची औषधं, आणि मला थेट माहीतही नाहीये, धड माहीतही नाहीये की तिची औषधं कुठे असतात, मग मी कसं काय करणार आहे. अनामिका म्हणजे कलेला विष देण्याचा आरोप सर्रासपणे नाकारते. पण सरोज आता रजनीने सांगितलेलंच आहे म्हणून ते कागद पुढे करते, जो कागद तिने गायब केलेला असतो अनामिकाच्या रूममधून. तर आता सरोज न राहता तो कागद पुढे करते आणि सगळ्यांना दाखवते. सरोज अगदी कडक आवाजात म्हणते की अनामिका यात तुझाच हात आहे, तुला पुरावा हवा असेल ना तर हे बघ, या कागदावर प्लॅन्स तुझेच लिहिलेले आहेत. आता कलेवर शंका निर्माण करणं, तिला विष देणं, तिच्यावर चोरीचा आळ घेणं, हे सगळे तुझे प्लॅन्स होते आतापर्यंतचे, कळलं तुला. आणि याआधी सुद्धा जे काही झालेलं आहे त्यासाठी सुद्धा तू जबाबदार आहे आणि या घरातले बरेच लोक तुला सपोर्टिव्ह आहे, हेही मला माहिती आहे. त्यामुळे आता तू तुझ्यावर असलेला आरोप नाकारूच शकत नाही, कळलं तुला. आणि भरपूर झालं आता तुझं नाटक. तेव्हा आता घरात सगळे जेव्हा तो कागद बघतात तेव्हा आता आबासाहेब म्हणतात अनामिका एवढा त्रास काय बिघडवलंय कलाने तुझं, एवढी नफरत आपण एखाद्यावर कशी काय करू शकतो, एखाद्याचा एवढा तिरस्कार. अगं काही शिकायचं असेल तर कलाकडनं शिकून घ्यावं, कुणाला प्रेम लावणं, कुणाला माया लावणं, कुणावर संस्कार करणं, हे शिकायचं असेल तर कलेकडून शिकावं. आणि तू तिच्याच वाईटावर उठली आहेस, ती तुला कायम तुझी हितचिंतक राहिलेली आहे, तुझी कायम मोठ्या बहिणीसारखी राहिली आहे आणि तुला लाज नाही वाटत हे असली कटकारस्थानं तिच्याबद्दल रचताना. आज तर कहरच केला तू, आज तू तिच्या जीवाशी खेळली आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो अनामिका मी या सगळ्यासाठी तुला कधीच माफ करणार नाही, ते काही नाही, मी आत्ताच रणजितला फोन लावून इथे बोलवून घेतो आणि तुझे हे सगळे कारस्थानं सांगतो. तेव्हा आता जेव्हा तो कागद सगळ्यांमध्ये फिरतो तेव्हा घरात सगळे थक्क होतात आणि अनामिकाच्या चेहऱ्यावर घबराट येते. अनामिका आता आरडाओरडा करत म्हणते की ही कटकारस्थानं माझी नाहीये, हे सगळं सरोज काकी आणि आई यांचा डाव आहे, रजनी आईंचा डाव आहे हा सगळा. या दोघी मिळून हे सगळं करतात आणि त्या दोघे मिळून मला फसवण्याचा प्रयत्न करतात. या कागदावर माझे प्लॅन्स नाहीच आहेत, हे मुळात या सगळ्या मागे या दोघींचाच हात आहे. आई मला माफ करा, मी तुमच्यावर हा आरोप करते, पण कुठेतरी सत्य हे सत्य आहे, ते काही लपून रजनीवर आणि सरोजवर आपल्यावरचा आळ अनामिका सर्रासपणे लोटत असते. आणि आता रजनी अगदी निर्भयपणे म्हणते की अनामिका आम्ही ढाल आहोत या घराची, तू कितीही खेळ खेळलास ना तरी सत्याच्या पुढे खोटं टिकत नसतं, ही गोष्ट लक्षात घे. आम्ही गेले कित्येक वर्ष या घरामध्ये आहोत, आम्ही आधीपासूनच केलं असतं, आम्हाला जर काही वाईट करायचं असलं असतं कोणाचं तर. स्वतःवर असलेले आरोप आमच्यावर लोटून मोकळी होऊ नकोस. घरातले सगळे आता सरोज आणि रजनीच्या बाजूने उभे राहतात आणि कलेचा तर जीव वाचतोच, पण सगळे या दोघींना सपोर्ट करतात आणि अनामिकाला तिथेच तोंडावर पाडतात. रजनी अगदी निर्भयपणे म्हणते की तू जो आरोप करतेस ना तू कोणावर करते याचा विचार करून घ्यायचा आधी आणि मग आरोप करायचे, कळलं तुला. स्वतःच्या चुका असं दुसऱ्यांवर लोटून काही आपण निर्दोष सिद्ध होत नसतो, त्यासाठी तसं वागावं पण लागतं. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर अनामिकाचं पितळ उघडं पडून गेलेलं असतं आणि तिला खूप जणं बोलतात, आता खूप आरडाओरडा करतात, आवा तर खूप चिडतात तिच्यावर, कारण आपल्यावरचा आरोप ती यांच्यावर लोटायचा प्रयत्न करत असते, सरोज आणि रजनीवर. आला की त्या सगळ्यांमधून त्या वाचवत असतात घराला, त्या कशाला कोणाच्या वाईटावर उठतील. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर जिथे घरातला विश्वास तुटू पाहत होता तिथे सरोज आणि रजनी ढाल बनून उभ्या राहिल्या. अनामिकेचा खेळ म्हणजे काळा खेळ उघडकीस आला, पण ही तर फक्त सुरुवात आहे, कारण अजून तिच्या मनात आहे काही गुप्त प्लॅन्स अजून, ज्यात चांदेकर घराला हादरवून सोडतील. पहा पुढील भागात लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये काय काय घडतं ते म्हणजे ट्विस्ट एपिसोडमध्ये. आणि आपले डेलीचे ट्विस्ट एपिसोड मिस न करण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, सो दॅट तुम्हाला आपले डेली अपडेट्स मिळत राहतील. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर तुमचं मनोगत व्यक्त करत चला कमेंट सेक्शनमध्ये, तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं, कसा वाटला व्हिडिओ. त्याच बरोबरीने आणखीन व्हिडिओला लाईक करत पण चला. लाईक केल्याने काही तुम्ही लहान नाही होऊन जाणार आहे किंवा मी पण फारशी मोठी नाही होऊन जाणार आहे, मला प्रोत्साहन मिळतं लाईक जर तुमचे जास्त बघितलं की नाही काहीतरी आता चांगलं होतं आहे. सो तुमचा छोटासा एक लाईक. त्याचबरोबर व्हिडिओ आजचा कसा वाटला याच्याबद्दलच्या कमेंट्स, बस मला एवढंच हवं असतं, सो दॅट मला कळतं की मी ॲक्च्युली ज्या रस्त्याने जाते म्हणजे ज्या पाथने जाते ते योग्य आहे की नाही. सो आता वेळ झाली आहे आपलं कमेंट सेक्शनकडे वळायची, माझा फेवरेट पार्ट व्हिडिओमधला. आणि आता आपण वाचणार आहोत की कोणी किती प्रेक्षकांनी आपल्याला छान छान कमेंट्स केलेल्या आहेत. आणि आता पहिलं नाव आहे ऑफकोर्स आपले रेग्युलर व्ह्यूवर आनंद केसवानी.
नेहमीप्रमाणे त्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे. आभार प्रदर्शन इज ऑलवेज हायली अप्रिशिएटेड. ओ माय गॉड, मी थँक्यू म्हणते ना लास्टली सगळ्यांना, त्याबद्दल पण ते आज काहीतरी बोलताय आणि ते सांगताय की व्हेरी वेल, तुम्ही इकडे तिकडे लक्ष नका देऊ. ओके, आपण सगळ्यांना आनंदी नाही ठेवू शकत. या ट्रू 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 एन्जॉयड इट ॲज ऑलवेज. ओके, थँक्यू सो मच. तुमचं असंच प्रेम राहू देत. गॉड ब्लेस यू टू. या ट्रू, गॉड ब्लेस अस ऑल. येस येस येस. आनंद केसवानी, थँक्यू सो मच. त्यानंतर आहेत सुशीला मस्के, शुभांगी बडेकर. ॲक्च्युली शुभांगी बडेकर यांच्या 2 कमेंट्स आहे. यासुद्धा आपल्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत, सुशीला मस्के आणि शुभांगी बडेकर. त्यानंतर आहेत रोज अँड जस्मिन. ओके, हे आय डी आहे ॲक्च्युली. ही रोहिणीच्या चौकडीला लवकरच एक्सपोज केलं तर बरं होईल. या ट्रू. त्यानंतर आहे कोणती तरी वेगळीच आय डी आहे ॲक्च्युली, A9I3K. ओके, त्यानंतर आहे नामदेव शिंदे, चंदा कदम. ही मालिका खूपच छान आहे. प्रत्येक मालिकेत खलनायक असतातच, त्याशिवाय मालिकेला रंग येत नाही. या ट्रू, हे खरं आहे. नामदेव शिंदे यांचं मत आहे असं. त्यानंतर आहे ज्योती पाटील. ओके, ज्योती पाटील यांची खूप छान अशी कमेंट आलेली आहे, मला वाचायला आवडेल. मी ज्योती पाटील पनवेल वरून बोलते. ओके, त्या पनवेलच्या आहेत ज्योती पाटील. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना ही सिरियल खूप आवडते आणि असा एक दिवस नाही जात की त्या मालिका बघत नाही. ओके, म्हणजे असा एक दिवस जात नाही की ते आपला व्हिडिओ बघत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि व्हिडिओ लेट गेला म्हणून त्या जेवल्या नाही आज असं त्यांचं म्हणणं आहे. ओ माय गॉड, इतके ऑब्सेशन. ओके, थँक्यू सो मच ज्योती पाटीलजी, तुमचं असंच प्रेम असू देच. त्यानंतर आहेत मालिनी जाधव. ओके, खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत. खूप प्रेम मिळतं आहे प्रेक्षकांचं, म्हणजे असंही काही असू शकतं मला पहिल्यांदाच कळलं. सो द थिंग इज खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आता हळूहळू. सो असंच प्रेम कायम राहू देत. तुमच्या मनाला जर माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी स्पर्शून जात असेल तर एक छोटासा लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओबद्दलचं तुमचं मत कमेंट्समध्ये सांगायला विसरत जाऊ नका. आणि हो, आता वेळ झाली आहे माझी थांबण्याची. मी आता इथेच थांबते, माझ्या वाणीला पूर्ण विराम देते आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.